मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप काल निलेश राणेंनी केला। इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे दिले जात असल्याचा आरोप केला। मालवण शहरातील भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरामध्ये पैशांची बॅग सापडल्याचा लाईव्ह व्हिडिओ त्यांनी केला। यानंतर आज निलेश राणेंनी मालवण नगर परिषद निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन कालच्या प्रकरणावरती काय कारवाई केली याचा आढावा घेतला। त्यानंतर राणे पी.आय. जगताप यांना भेटायला मालवण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जिल्ह्यात आले, मला वाटतं 24 किंवा 25 तारखेला आले, मला डाऊट आलाच होता की हे कशासाठी आले। ते काय भाषण वगैरे द्यायला आले नव्हते। हे सगळं वातावरण बिघडावं त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी ती व्यवस्था केली। जेव्हापासून हे येऊन गेले 50 लाख 1 कोटी असे रोजचे म्हणजे आणायचे, माणसं येणार, त्यांची रक्कम घेऊन जाणार। दरम्यान निलेश राणेंनी केलेले सगळे आरोप हे भाजपच्या विजय केनवडेकर यांनी फेटाळून लावलेत। माझ्या घरामध्ये मी नव्हतो, माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापनेमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती। माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता। या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले, माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले, बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का? वहिनींनी सांगितलं नाही आहेत। नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले। इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले। मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं। नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं। आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून चांगल्या गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं मला। कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता। पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं। मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो, साहेबांना विचारलं साहेब काय झालं, तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं। हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे। म्हटलं साहेब हे माझ्या के बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत, तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे। दरम्यान श्रीकांत शिंदेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। रवींद्र चव्हाण यांनाच विचारा की त्यांना युती पुढे टिकवायची आहे का, असा सवाल हा श्रीकांत शिंदेंनी विचारलाय। 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। हा मग त्यांना विचारा त्यांना पुढे पण टिकवायचे का, मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। हा मग त्यांना विचारा त्यांना पुढे पण टिकवायचे का। तर मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या आरोपांवरती शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। तर ते तुम्ही कालची घटना जी घडली त्याच्यावरून तुम्हाला दिसलं असेल, परंतु त्याच्यावर मला काही कॉमेंट करायचे नाही आहे। की आमिष दाखवलं तर त्याला बळी पडू नये, कारण शेवटी ही लोकशाही आहे आणि तरच लोकशाही सुदृढ होऊ शकते। मतासाठी पैशांचं वाटप करणं हा प्रकार मला स्वतःला मान्य नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।